नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी राज्यशास्त्र पाठ 5 भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. याआधी आपण संविधानाची वाटचाल याबद्दल माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर भारतामध्ये कशाप्रकारे निवडणुका घेतल्या जातात यासाठी आपण निवडणूक प्रक्रिया समजून घेतली होती. आणि निवडणूक प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय पक्ष, त्याच्याबद्दलही माहिती आपण जाणून घेतली होती. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर सामाजिक आणि राजकीय चळवळी. मग त्यामध्ये आपण चळवळी कशा प्रकारच्या असतात, चळवळी म्हणजे काय, चळवळी करण्याची गरज का आहे किंवा प्रत्येक चळवळीचं उद्दिष्ट कशाप्रकारे असतं तर ते आपण पाहिलं होतं. तर आता आपण पाहतोय भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की आपल्या भारतामध्ये लोकशाही शासन पद्धत आहे. पण लोकशाही शासन पद्धतीसमोर देखील काही आव्हाने असतात. मग ती आव्हाने नेमकी कोणती आहेत आणि त्यावरती आपण कशाप्रकारे मात करू शकतो हे आज आपण या पाठामधून पाहणार आहोत. मग यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असे होत नाही. अनेकदा आपण पाहतो की अनेक देशांमध्ये लोकशाही आहे असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्ष त्या देशामध्ये लोकशाही पद्धतीप्रमाणे, लोकशाहीच्या संरचनेप्रमाणे कारभार चालतो का? असा प्रश्न जेव्हा आपल्या मनामध्ये येतो तेव्हा कदाचित त्याचं उत्तर हो किंवा नाही असू शकतं. पण ज्या देशामध्ये लोकशाही पद्धतीप्रमाणे, लोकशाहीच्या संरचनेप्रमाणे कारभार चालतो त्याच देशामध्ये खरी लोकशाही असते. मग त्यामुळे ही जी लोकशाही आहे तर ही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांनाच, जनतेला, शासनाला दक्ष राहावे लागते, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि लोकशाहीला असणारे धोके वेळीच ओळखून त्यांचे लोकशाहीच्या मार्गानेच निराकरण करणे अत्यंत आवश्यक असतं. मग लोकशाहीसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत, कशामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो हे सगळं आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आणि मग लोकशाहीच्याच मार्गाने त्या सर्व अडचणींवरती किंवा त्या आव्हानांवरती मात करायला पाहिजे आणि त्याच मार्गाने त्यांचं निराकरण करायला पाहिजे. मग या पाठामध्ये आपण लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत याचा विचार प्रामुख्याने करणार आहोत. पण त्यापूर्वी जागतिक पातळीवर लोकशाही समोरील आव्हानांचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. आता लोकशाही फक्त भारतातच आहे का तर नाही, इतर अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. मग भारतामध्ये लोकशाहीला ज्या काही समस्या भेडसावतात किंवा भारतामध्ये लोकशाहीसमोर जी काही आव्हाने आहेत तशाच प्रकारची आव्हाने जगातील इतर देशांसमोर पण आहेत का ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे तो आधी आपण वाचून घेऊया. आज जगातला प्रत्येक देश आपण लोकशाहीवादी असल्याचे सांगतो, म्हणजे आमच्या देशामध्ये लोकशाही आहे असे सगळेच देश सांगतात. परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी लोकशाही फारच थोड्या देशांमध्ये आहे. परंतु खरंच त्या देशांमध्ये लोकशाही आहे का? खरंच त्या देशामध्ये लोकांच्या हक्काचं संरक्षण केलं जातं का? लोकांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी ती लोकशाही आहे का? जनकल्याण करणारी आहे का? म्हणजे लोकशाहीची जी काही उद्दिष्ट आहेत, लोकशाहीची जी काही मूल्ये आहेत ती त्या देशामध्ये प्रत्यक्षात आहेत का हे सगळं पाहणं गरजेचं आहे. तरच त्या देशामध्ये खरी लोकशाही आहे असं म्हणता येईल. लष्करी राजवटींचा मोठा धोका लोकशाही समोर आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणे व प्रत्येक देशात तिचा अवलंब हे लोकशाही समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. आणि लोकशाही प्रसाराचे हे जागतिक पातळीवरील सर्वात मोठे आव्हान आहे. की आपण म्हणतो की प्रत्येक देश म्हणतो की आमच्या देशामध्ये लोकशाही आहे, पण खरंच लोकशाहीची सगळी मूल्य त्या देशामध्ये आहेत का? लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे जनतेला आपल्या प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे त्या देशामध्ये आहे का? लोकांच्या हक्कांचे संरक्षण केलं जातं का? स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी ती संरचना आहे का? त्याचबरोबर जनतेच्या कल्याणाला महत्त्व दिले जाते का? हे सगळं काही पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जागतिक लोकशाहीसमोर काही देशांमध्ये लष्करी राजवटींचा देखील एक धोका निर्माण झालेला आहे किंवा एक आव्हान निर्माण झालेलं आहे. बिगर लोकशाही व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेकडे प्रवेश करायचा झाल्यास कोणत्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील? बिगर लोकशाही व्यवस्था म्हणजे ज्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था नाही
आता लोकशाही व्यवस्था नाही म्हणजे एकतर त्या ठिकाणी हुकुमशाही असणार किंवा राजेशाही असणार. मग त्या व्यवस्थेकडून जर लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा असेल तर मग कोणत्या लोकशाही संस्था निर्माण कराव्या लागतील, स्थापन कराव्या लागतील? कारण लगेच आपण सांगितलं, एखाद्या देशामध्ये जाहीर केलं की आधीपासून राजवट होती किंवा आधीपासून हुकुमशाही वगैरे होती आणि लगेच जाहीर केलं की उद्यापासून या देशामध्ये लोकशाही आहे, तर असं लगेच होईल का? तर नाही. तर ते लोकशाही निर्माण करण्यासाठी किंवा लोकशाही स्थापन करण्यासाठी पण काहीतरी मार्ग आहेत. मग त्यासाठी कोणत्या लोकशाही संस्था आपल्याला निर्माण कराव्या लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता लोकशाहीमध्ये तुम्हाला माहिती आहे लोकशाहीची एक संरचना आहे, त्याच्यामध्ये संसद असते, विधिमंडळ असतात. तर हे सगळं काही आधी अस्तित्वात यायला पाहिजे त्या देशामध्ये. त्याचबरोबर या सगळ्यांच्या मार्फत एक शासन संस्था, एक सरकार तयार होतं आणि मग त्या ठिकाणचा कारभार पाहण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. कारण लोकशाहीमध्ये निवडणुका घेणं महत्त्वाचं असतं, कारण लोकांच्या मतानुसारच प्रतिनिधी निवडला जातो. मग त्या भागामध्ये स्थानिक राज्यकारभार पाहण्यासाठी किंवा पूर्ण देशाचा राज्यकारभार पाहण्यासाठी निवडणुका घेण्यासाठी संस्था उभा कराव्या लागतील. मग निवडणूक आयोग वगैरे उभा करावा लागेल. मग त्याचबरोबर त्या देशाचं जे काही संविधान असेल तर त्या संविधानानुसार जनतेला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांसारखे अनेक अधिकार मिळतात. मग हे जे सगळे अधिकार आहेत तर या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी न्यायव्यवस्था असायला पाहिजे. आणि मग एखाद्या देशाला जर बिगर लोकशाही व्यवस्थेकडून जर लोकशाही व्यवस्थेकडे प्रवास करायचा असेल तर या सगळ्या लोकशाही संस्था असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपल्यासमोर एक प्रश्न आला होता, एक शब्द आला होता, लष्करी राजवट. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं लष्करी राजवट म्हणजे काय, ते आता आपण समजून घेऊया. तर आता आपण पाहतोय की लष्करी राजवट म्हणजे काय. आता जेव्हा लष्करातील एखादी व्यक्ती किंवा एखादा अधिकारी किंवा त्या अधिकाऱ्याच्या हाताखाली असणारा एखादा गट काय करतो की प्रस्थापित झालेलं जे सरकार असतं, म्हणजे आधीपासून असलेलं जे काही सरकार असतं, जी सत्ता असते, तर ते उलथवून टाकतात आणि त्या ठिकाणची जी सत्ता असते तर ती स्वतःच्या हातामध्ये घेतात आणि त्यालाच आपण लष्करी क्रांती असं म्हणतो. मग 19व्या-20व्या शतकामध्ये काय झालं होतं की जगामधले जे अनेक देश आहेत तर त्या ठिकाणी अशाच प्रकारे लष्करातील व्यक्तींनी किंवा लष्करातील गटांनी आपल्या हातात सत्ता घेतलेली होती आणि त्या ठिकाणी लष्करी राजवटी अधिकारावरती आल्या होत्या. परंतु ज्या देशामध्ये लोकशाही असते त्या देशामध्ये मात्र सत्तेमध्ये लोकांचा सहभाग असतो, लोकांचा समावेश असतो. त्याच्यामुळे लष्कराला या अंतर्गत कारभारामध्ये जास्त महत्त्व नसते. परंतु नागरी शासन जर कमकुवत असेल तर मात्र लष्कराला हस्तक्षेप करण्याची, म्हणजे राज्यकारभारामध्ये, अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. जसे की भ्रष्टाचार आहे, जातीय दंगली आहेत, राज्यकारभाराचा अनुभव नसेल तर यांसारख्या अनेक कारणांमुळे देशामध्ये एक अराजकता निर्माण होते आणि त्यामुळे लष्कराला ही जी राजकीय सत्ता आहे तर ती हाती घेण्याची संधी मिळते. मग लष्करी राजवटीत नागरी स्वातंत्र्याची जास्त जपणूक केली जात नाही. मग जेव्हा एखादा लष्करी अधिकारी किंवा लष्करी गट जेव्हा सत्ता हातामध्ये घेतो तर तेव्हा ते बहुतेक वेळा अन्यायी किंवा क्रूर किंवा भ्रष्टाचारी होते. म्हणजे आधी जेव्हा घेतलेली होती काही लष्करशहांनी आपल्या हातामध्ये सत्ता, तेव्हा ते आधीच्या काळामधले अन्यायी, क्रूर किंवा भ्रष्टाचारी असे लष्करी अधिकारी होते. मग इजिप्त, ब्रह्मदेश, म्यानमार, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान यांसारख्या अनेक देशांनी लष्करी राजवटींचा अनुभव घेतलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला लष्करी राजवट म्हणजे काय हे कळलं असेल. आता आपण पाहणार आहोत यातीलच दुसरा मुद्दा. ज्या देशांमध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो तेथेही लोकशाहीचा वावर हा मर्यादितच आहे. म्हणजे जिथे आपण म्हणतो की लोकशाही रुजलेली आहे म्हणजे त्या देशामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो, पण त्या देशामध्ये खरीच लोकशाही आहे का किंवा प्रत्यक्षात लोकशाही आहे का? तर भारतासारख्या अनेक देशांमध्येही लोकशाही म्हणजे केवळ मतदान, निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचा बोध होतो. म्हणजे लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा अधिकार असणं किंवा निवडणुका घेऊन जनतेच्या मताप्रमाणे प्रतिनिधी निवडून देणं, शासन व्यवहार, न्यायालय यांसारखा. परंतु हे लोकशाहीचे केवळ राजकीय स्वरूप आहे. लोकशाही जर एक जीवनमार्ग व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रात पोहोचली पाहिजे. सर्व समाज घटकांचे समिलीकरण, सामाजिक संस्थांना स्वायत्ता, नागरिकांचे सक्षमीकरण, मानवी मूल्यांचे जतन इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबावे लागतात. मग खरी लोकशाही रुजवण्याचे हे कार्य पूर्ण होण्याची गरज आहे.
मग राजकीय लोकशाही म्हणजे काय की लोकांना लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे, निवडणुका घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे, शासन व्यवहारामध्ये किंवा न्यायालयामध्ये आपण लोकांच्या कल्याणासाठी महत्त्व देतो. परंतु हे सगळं झालं राजकीय लोकशाही. मग राजकीय लोकशाही तर आहेच, पण जर लोकशाही ही समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण पोहोचवली पाहिजे, कारण लोकशाही ही सर्वसमावेशक असते. मग लोकशाही ही सर्व समाजी घटकांचे समिलीकरण घडवून आणणं, त्याचबरोबर जे सामाजिक संस्था आहेत त्यांना स्वायत्तता देणं, नागरिकांचे सक्षमीकरण करणं, मानवी मूल्य जी आहेत समता, बंधुत्व यांचे जतन करणं इत्यादी मार्ग त्यासाठी आपल्याला अवलंबावे लागतील, जर आपल्याला लोकशाही ही समाजामध्ये आणायची असेल, म्हणजे जीवनमार्गामध्ये आणायची असेल तर. मग खरी लोकशाही रुजवणे यासाठी हे सगळं करणं महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी सांगा पाहू म्हणून एक प्रश्न आहे, तो आपण बघूया. लोकशाहीत राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात, परंतु राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का? आणि राजकीय पक्षांनी संघटनांतर्गत म्हणजे आपल्या संघटनेच्या आतमध्ये जे काही विभाग असतात, जे काही पदं असतात, तर त्या ठिकाणी निवडणुका घेणे आवश्यक असते, परंतु त्या निवडणुका होतात का? तर लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणं हे बंधनकारक असतं. मग नेमकं निवडणूक घेऊन पदं कोणती असतात? तर पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, पक्षाचा सचिव कोण आहे, खजिनदार कोण आहे, या सगळ्या पदासाठी निवडणुका घेतल्या जातात पक्षांतर्गत. आणि या पदाच्या हे जे पदं आहेत की अध्यक्ष आहे, खजिनदार आहे, सचिव आहे, तर हे जे सगळे पदं आहेत तर यांचा दर 3 वर्षांनी निवडणुका केल्या जातात, म्हणजे पक्षांतर्गत पक्षामध्येच निवडणुका केल्या जातात. आणि ते सगळे निवडणुका कोणत्या नियमांतर्गत पाळायचे हे सगळे नियम कोणाचे असतात? निवडणूक आयोगाचे नियम असतात. ओके. आणि जर असं केलं नाही किंवा जर निवडणुका घेतल्या नाहीत पक्षांतर्गत तर मात्र त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करू शकते. मग आता या निवडणुकांमुळं काय होतं? तर फक्त एकाच व्यक्तीचं किंवा काही ठराविक व्यक्तींचंच पक्षावरती वर्चस्व राहत नाही किंवा नियंत्रण राहत नाही, सगळ्यांना त्या पक्षामध्ये पण मग लोकशाही राहते. आणि मग पक्षांतर्गत लोकशाही याच्यामुळे टिकून राहायला फायदा होतो. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात. मग मला पडलेले प्रश्न, कोणते प्रश्न पडलेले आहेत? तर चीनने आर्थिक सुधारणा स्वीकारल्या, जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्वही स्वीकारले, परंतु तिथे एकाच पक्षाचे वर्चस्व कसे असू शकते? मग चीन हे लोकशाही राष्ट्र आहे का? मग आपण पाहिलं की चीनने आर्थिक सुधारणा स्वीकारलेल्या आहेत, त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेचे देखील सदस्यत्व स्वीकारलेले आहे. मग चीनमध्ये एकच पक्ष कसं काय नियंत्रण ठेवू शकतो पूर्ण देशावरती? चीनमध्ये लोकशाही नाही आहे का? हे सगळे प्रश्न तुम्हा सर्वांनाही पडले असतील. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की चीन हा समाजवादी देश आहे, म्हणजे चीनमध्ये साम्यवादी राज्यक्रांती झाली होती आणि साम्यवादी पद्धतीमध्ये कम्युनिस्ट या एकाच पक्षाचं संपूर्ण चीनवरती वर्चस्व राहिलेलं आहे. मग चीनमध्ये लोकशाही आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर चीनमध्ये जे पक्ष आहेत तर त्यांच्या पक्षांतर्गत निवडणुका देखील घेतल्या जातात. पण चीन स्वतःला जरी लोकशाही आहे असं म्हणवून घेत असला तरी पण त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष या एकाच पक्षाची एकपक्षीय असे थोडक्यात आपण म्हणू शकतो की हुकुमशाही आहे. पण चीनने जरी आर्थिक सुधारणा स्वीकारलेल्या असल्या, चीनने जरी जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेले असले तरी पण हे सगळं काय झालं? चीनची एक आर्थिक नीती झाली. पण लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांना जे हक्क मिळतात ते मात्र चीनी नागरिकांना अजूनही नाही आहेत. तर हे होतं चीनच्या बाबतीत. मग आता पुढे आपण पाहतोय तिसरा पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे? तर लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय, त्याचबरोबर शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या सर्व स्तरांवरती नेणे आवश्यक आहे. आपल्या संविधानामध्ये ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद या मूल्यांचा समावेश आहे. ही काय आहेत? लोकशाहीची मूल्ये आहेत, मानवी मूल्य आहेत, लोकशाहीची मूल्य आहेत. आणि ही मूल्य समाजाच्या सर्व स्तरांवर देणं आवश्यक आहे. तरच सर्व क्षेत्रामध्ये स्वतंत्रता असेल, सगळेजण समतेने राहतील, बंधुतेने वागतील, सगळीकडे न्याय्य वातावरण असेल, शांतता असेल, प्रत्येक क्षेत्राचा विकास होईल. तर ह्या सगळ्या मूल्यांचं आपण सगळीकडे सर्व स्तरांवरती या मूल्यांची पेरणी करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आवश्यक व्यापक सहमतीही पुन्हा लोकशाही मार्गानेच निर्माण करता येणे शक्य आहे.
लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आहे. आणि मग लोकशाही जर सगळीकडे रुजवायची असेल, लोकशाहीची पाळेमुळे जर आणखी खोलवर घेऊन जायचे असतील, म्हणजे लोकशाही सर्वत्र जर लोकशाही रुजवायची असेल, तर मग आपल्याला या मूल्यांची आवश्यकता आहे. ही मूल्य सर्व समाजाच्या सर्व स्तरापर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे. तर हे होतं जागतिक लोकशाही समोरील आव्हाने. आता आपण पाहतोय भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करणे. आता सत्तेचे विकेंद्रीकरण करणे म्हणजे काय, तर थोडक्यात सत्तेचे विभाजन करणे. म्हणजे जसे की आपल्या देशामध्ये केंद्रीय, राज्यीय त्याचबरोबर स्थानिक अशा विविध स्तरांवरती सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले आहे. मग आता सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे काय होतं, तर शासन व्यवस्थेमध्ये जनतेचा सहभाग वाढतो, त्याचबरोबर नेतृत्व गुण विकसित होतो, जनतेला पण राजकीय शिक्षण मिळते आणि त्याचबरोबर सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित राहते. ओके, तर आता आपण सत्तेचे विकेंद्रीकरण हे ऑलरेडी आपण संविधानाची वाटचाल या पाठामध्ये सविस्तरपणे शिकलेलो आहोत. नेक्स्ट आहे व महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या उपाययोजना राबवल्या, परंतु त्यातून नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का या प्रश्नाचा विचार करणं मात्र आवश्यक आहे. पण खरंच नागरिकांच्या हातामध्ये सत्ता आहे का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा विचार करणं आज गरजेचं आहे. मग लोकशाहीसमोर कोणती कोणती आव्हाने आहेत, तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे ते म्हणजे जमातवाद आणि दहशतवाद. मग आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात, अगदी आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात. पण तरीही धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भारतीय लोकशाहीसमोरील एक सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. पण तरीही काही ठिकाणी आपण पाहतो की धार्मिक संघर्ष होतात, दहशतवाद होतो आणि मग लोकशाहीला कुठेतरी याच्यामुळे धक्का पोहोचतो. आणि जर लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर मात्र या आव्हानांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. समाजात धार्मिक तेढ वाढण्यामुळे सामाजिक स्थैर्य नाहीसे होते. आता समाजामध्ये जर सपोज की दोन धर्मावरून जर समाजामध्ये वाद निर्माण झाले तर अर्थातच समाजामध्ये एक जे बॅलन्स होता तर तो बिघडणार आहे. कुठले दोन धर्म असतील त्याच्यामध्ये जर काही कारणास्तव वादविवाद झाले तर मग या धर्माचे लोक त्या धर्माच्या लोकांना मारणार, त्या धर्मातले लोक या धर्मातल्या लोकांना मारणार. याच्यामुळे समाजामध्ये हिंसक वातावरण होणार, समाजामधला जो बॅलन्स आहे तर तो डळमळणार. ओके, तर याच्यामुळे सगळं काही बिघडतं, सगळं जे सामाजिक स्थैर्य होतं तर ते नाहीसं होतं. आणि दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतील सहभाग कमी होतो. आणि दहशतवाद सर्वांनाच माहिती आहे. आणि दहशतवादामुळे काय होतं की सत्तेचे विकेंद्रीकरणामुळे जनतेचा सहभाग लोकशाहीमध्ये वाढतो, परंतु दहशतवाद यांसारख्या घटनांमुळे काय होतात, एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग याच्यामुळे कमी होतो. मग आता पुढचं आव्हान काय आहे, तर डावे उग्रवादी, ज्याला की आपण नक्षलवादी पण म्हणतो. आणि नक्षलवाद ही भारतातील खूप मोठी समस्या आहे. आणि नक्षलवादाचा उदय कुठे झाला होता, म्हणजे पहिल्यांदा नक्षलवाद कुठे सुरू झाला होता, तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जे आहे तर यातील नक्षलबारी येथे पहिल्यांदा नक्षलवाद सुरू झाला होता. पण पहिल्यांदा जे नक्षलवादाचं जे उद्दिष्ट होतं तर ते वेगळं होतं. आता मात्र नक्षलवाद एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेला आहे. पहिल्यांदा काय होतं, तर भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जो अन्याय होतो तर तो दूर करण्यासाठी पहिल्यांदा नक्षलवाद सुरू झाला होता. पण आता मात्र या नक्षलवादाने उग्र रूप धारण केलेलं आहे. पण यातील शेतकरी, आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व आता कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करणं, पोलीस दलांवर हल्ले करणं यांसारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटाकडून केला जातो. म्हणजे जेव्हा पश्चिम बंगाल दार्जिलिंगमधील नक्षलवादी येथे जेव्हा नक्षलवादाला पहिल्यांदा सुरुवात झाली होती तेव्हा त्यांचं मेन उद्दिष्ट काय होतं, तर जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो तर त्यांचा अन्यायापासून संरक्षण करणं, आदिवासींवर होणाऱ्या अन्यायापासून संरक्षण करणं, तर या कारणासाठी पहिल्यांदा नक्षलवाद सुरू झाला होता. पण आता मात्र हा नक्षलवाद कुठेतरी वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचतोय. म्हणजे सरकारने ज्या काही योजना राबवलेल्या असतील किंवा सरकारची जी काही धोरणं असतील तर त्याला नक्षलवादामार्फत खूप हिंसक पद्धतीने विरोध केला जातो. मग त्याच्यातून पोलिसांवर वगैरे हल्ला केला जातो. तर या सगळ्या हा जो सगळा प्रश्न आहे तर ते एक आव्हान आज आपल्या लोकशाहीसमोर, आपल्या सरकारसमोर निर्माण झालेलं आहे की नक्षलवाद्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसक पद्धतीने पोलिसांची वगैरे हत्या केली जाते. त्याचबरोबर
सरकारच्या वेगळ्या धोरणांना पण विरोध केला जातो. त्याच्यामुळे नक्षलवाद ही भारतातील एक सगळ्यात मोठी समस्या आहे. आता आपण पाहणार आहोत लोकशाहीसमोर सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात मोठे आव्हान, ते म्हणजे भ्रष्टाचार. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची समस्या दिसून येते. भ्रष्टाचार या शब्दाशी आणि याच्या संकल्पनेशी आपण सर्वजणच परिचित आहोत. राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरील भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी व सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे यांमुळे एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास आणि असमाधानाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. आता आपण जर आपल्यासमोरचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सपोज की एखाद्या नगरामधल्या किंवा एखाद्या गावामधल्या एखाद्या रस्त्याचं काम करायचं आहे. मग त्यासाठी जो लोकांकडून टॅक्स मिळाला असतो त्याचा वापर केला जातो. तर मग हे करत असताना आपण अनेक वेळा पाहतो की जर रस्ते बांधलेले असतात तर ते बऱ्याच वेळा इतके चांगल्या क्वालिटीचे नसतात की ते एका पावसामध्ये परत त्याच्यावरती खड्डे पडतात, रस्ते परत खराब होतात. म्हणजे या ठिकाणी आर्थिक घोटाळे किंवा यांसारख्या गोष्टींमुळे काय होतं की ते लोकांचा त्या सरकारवरचा विश्वास उडतो किंवा त्या पक्षावरचा किंवा जेही कोणी तिथलं स्थानिक शासन संस्था असेल, स्थानिक सत्ता असणारे असेल, त्यांच्यावरचा विश्वास उडतो की काय म्हणजे लोकांच्या हितासाठी रस्ते बांधणी वगैरे केली जाते. पण या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होतात. मग याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्या शासन व्यवस्थेबद्दल, त्या एकूण व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होतो. एक असमाधानाची भावना त्या ठिकाणच्या लोकांमध्ये निर्माण होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार, बनावट मतदान, मतदारांना लाच देणे, त्याचबरोबर पळवून नेणे यांसारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास आता उडू शकतो. म्हणजे जसं की आपण पाहतो की जेव्हा मतदान जवळ येतं तर तेव्हा अनेक ठिकाणी मतदारांना लाच दिली जाते की आम्हाला वोट द्या, आम्ही असं करू, तुम्हाला इतके पैसे देऊ वगैरे वगैरे. त्याचबरोबर मतदारांना पळवून नेलं जातं की तुम्ही आम्हालाच वोट द्यायचं तरच आम्ही तुम्हाला सोडणार, असं काही गोष्टी केल्या जातात. त्याचबरोबर काही ठिकाणी बनावट मतदान केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो. म्हणजे लोकांना वाटतं की लोकशाही आपल्यासाठी आहे, आपण जनता कोण देश चालवणार किंवा कोण स्थानिक शासन चालवणार हे सगळं ठरवू शकतो. पण अशा काही गोष्टी केल्या जातात की ज्याच्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो. त्यानंतर पुढे आपण पाहतोय राजकारणाचे गुन्हेगारीकरण. पण त्याआधी इथे आपला एक प्रश्न सुटलेला आहे, त्याला जर आपण घेऊया. तुम्हाला काय वाटते? तुमचं मत या ठिकाणी विचारात घेतलं जाणार आहे की राजकारणातील घराणेशाही ही आपल्या लोकशाहीसमोरील एक सगळ्यात मोठी समस्या आहे. राजकारणामध्ये घराणेशाही असणे म्हणजे काय की सपोज एखाद्या व्यक्ती निवडून आला की पुढच्या वेळी त्याचाच मुलगा निवडून येतो, परत त्याच्या पुढच्या वेळी त्या व्यक्तीची सून निवडून येते, परत त्याच्या पुढच्या वेळी त्या व्यक्तीची मुलगी निवडून येते. तर असं एक आहे, म्हणजे त्याच घरामधलेच लोकसारखे निवडून येतात आणि मग ती जी सत्ता आहे किंवा ते जे पूर्ण त्या प्रभागामधली जी सत्ता आहे तर ते फक्त त्याच घरामध्ये राहते, म्हणजे त्याच घरामध्ये ती फिरत असते. तर मग ही एक लोकशाहीसमोर सगळ्यात मोठी समस्या आहे की राजकारणामध्ये एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण होते. आता जर एकच कुटुंब राजकारणामध्ये सारखं येऊ लागलं तर मग इतरांना अर्थातच चान्स मिळणार नाही. मग डेमोक्रेटिक स्पेस आक्रसतो, म्हणजे लोकशाहीचा अवकाश आक्रसतो आणि सामान्य लोकांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभाग मिळत नाही. मग आता अर्थातच इथे प्रश्न असा आहे की म्हणजे राजकारणामध्ये घराणेशाही निर्माण व्हायला पाहिजे का, किंवा असणं योग्य आहे का, की असायला पाहिजे की नसायला पाहिजे, असा एखादा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता अर्थातच लोकशाही आहे म्हणजे घराणेशाही नसायलाच पाहिजे, घराणेशाहीला काही स्थानच नाही आहे. कारण लोकशाहीमध्ये कसं असतं की जनता निवडून देते कोण प्रतिनिधी होणार त्या विशिष्ट विभागाचं, आणि मग जनतेला जो उमेदवार हवा असेल त्या उमेदवाराला ती निवडून देते. परंतु काही ठिकाणी काय केलं जातं की अपात्र आणि अकार्यक्षम प्रतिनिधींना देखील काही ठिकाणी तिथे निवडणुकीसाठी उभा केलं जातं. मग जनता त्यांना वोटिंग करत नाही, सारखं अपात्र किंवा अकार्यक्षम, जो की त्या ठिकाणी काही काम नाही करू शकत वगैरे, अशा उमेदवाराला निवडून देत नाही. मग एकाच कुटुंबाच्या हाती जर सत्ता असेल तर मग अर्थातच लोकशाहीचे जे अधिकार जनतेला देण्यात आलेले आहेत तर त्या अधिकारांचा कुठेतरी संकोच होणार आणि समाजाला किंवा सामान्य जनतेला सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही. आणि मग एखाद्या घराणेशाहीमध्ये जर एखादा अकार्यक्षम म्हणजे जनतेची कामं न करणारा किंवा जनतेच्या कल्याणाची कामं न करणारा जर व्यक्ती असेल आणि जर अकार्यक्षम व्यक्ती निर्माण झाल्यास जनतेचे अहित होईल. मग लोकशाहीमध्ये जर आता
त्याच घरामध्ये सत्ता फिरते. मग त्याच घरामध्ये जर एखादा असा व्यक्ती असेल की जो अकार्यक्षम आहे, अपात्र आहे, म्हणजे लोकांचं हित साधण्यासाठी सक्षम नाही आहे, आणि तो जर त्या प्रभागाचा जर एखादा त्या प्रभागाची सत्ता जर त्याच्या हातामध्ये आली, तर मग मात्र जनतेचं हित साधलं जाईल का? तर नाही. आणि म्हणून राजकारणामध्ये घराणेशाही नसायला पाहिजे. कारण लोकशाही आहे तर लोक ज्याला निवडून देतील तोच उमेदवार निवडून यायला पाहिजे, आणि त्याच घरामध्ये त्याचं जे काही पद असेल तर ते फिरलं नाही पाहिजे. नेक्स्ट आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोरील एक सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. याआधी पण आपण पाहिलं होतं निवडणूक प्रक्रियेमध्ये की कशाप्रकारे निवडणूक आयोग एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता देते, आणि त्याचबरोबर एखाद्या उमेदवाराला उभं राहण्यासाठी मान्यता देताना ती पाहते की याची पार्श्वभूमी गुन्हेगारी तर नाही ना, किंवा याच्या नावावरती काही आरोप वगैरे तर नाही ना, असं सगळं काही पाहून मगच त्या उमेदवाराला उभं राहण्याची परवानगी देण्यात येते कोणाकडून? निवडणूक आयोगाकडून. परंतु राजकीय प्रक्रियेमध्ये काही प्रसंगी असं होतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये एखादा असा उमेदवार असतो की ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असते, त्याने काहीतरी गुन्हे केलेले असतात, त्याच्यावरती गुन्हेगाराचे आरोप पण असतात, भ्रष्टाचाराचे आरोप असतात. मग अशा काही व्यक्तींना पण राजकीय पक्षांकडून तिकीट दिलं जातं, म्हणजे उभा राहण्याची संधी दिली जाते. मग त्याच्यामुळे काय होतं की राजकारणामध्ये पण पैसा आणि गुंडेगिरी याचं महत्त्व वाढतं. म्हणजे जसं की आता सपोज की एखादा खूप गुन्हे केलेला असा व्यक्ती आहे आणि त्याला जर एखाद्या राजकीय पक्षाने जर उभं राहण्याची संधी दिली, आणि इन केस जर तो निवडून आलाच, तर मग आता तो निवडून आला, तो ऑलरेडी एखादा गुंड वगैरे कोणीतरी असेल, तर मग त्या प्रभागामध्ये पण तो ज्या पदावरती आहे तर त्या पदावरती पण तो तेच करणार, म्हणजे तो पण तिथे पैसा देऊन हे करणार किंवा तिथे पण तो गुंडगिरी करणार. मग या ठिकाणी काय होतं की गुंडगिरी वाढत जाते. मग निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा देखील वापर होऊ शकतो. मग लोकांना जोर जबरदस्ती करून की तुम्ही आम्हाला वोट द्यायचं नाही, तर असं करू तसं करू, या सगळ्या खूप हिंसक प्रवृत्तीने लोकांवरती जोर जबरदस्ती केली जाते, आम्हाला वोटिंग करा, याव. आणि मग याच्यामुळे काय होतं की राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण वाढतंय, आणि ही एक लोकशाही समोरील सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. कारण कोणाला वोटिंग करायचं किंवा निवडून आल्यानंतर आपला जो काही प्रतिनिधी असेल तर तो आपलं हित करणारा असायला पाहिजे, असं लोकांच्या मनामध्ये असतं. परंतु जर अशा प्रकारे लोकांकडून चुकीच्या व्यक्तीला जर म्हणजे लोक देत नाहीत, पण असं काही हिंसाचाराचा वापर केला जातो की जेणेकरून लोकांना जबरदस्ती करून त्याला मत द्यायला भाग पाडलं जातं. मग यामुळे लोकांच्या हक्कांचा पण संकोच होतो. नेक्स्ट आहे सामाजिक आव्हाने. वर उल्लेखलेल्या आव्हानांव्यतिरिक्त लोकशाहीसमोर काही सामाजिक आव्हानेही आहेत, जसे की बेरोजगारी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, व्यसनाधीनता आहे, दुष्काळ आहे, साधन संपत्तीचे असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यामधील वाढती दरी, जातीयता यांसारखे अनेक सामाजिक प्रश्न सोडवणे देखील आवश्यक आहे. जसं की बेरोजगारी आहे, सगळ्यांनाच रोजगार मिळत नाही आहे, आणि जर रोजगार नसेल तर मग लोक चोरी वगैरे करतात, गुंडेगिरी करतात, आणि याच्यामुळे पुन्हा समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. व्यसनाधीनता आहे, काही लोक व्यसनाच्या आहारी जातात. दुष्काळ जर पडलेला असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसा मिळत नाही, मग शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आत्महत्याचं प्रमाण वाढतं. नेक्स्ट आहे साधन संपत्तीचे असमान वितरण. सगळीकडे साधन संपत्तीचं समान वितरण नाही आहे. मग काही ठिकाणी साधन संपत्ती जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. त्याचबरोबर गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी वाढत चाललेली आहे की गरीब खूपच गरीब राहतात आणि श्रीमंत खूपच श्रीमंत व्हायला लागलेत. मग यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तर तो वाढतोय. त्याचबरोबर जातीयता म्हणजे जातींमधील भेदभाव. तर या सगळे काही सामाजिक प्रश्न अजूनही आहेत जे सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे की भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल. मग भारतामध्ये लोकशाही आहे, पण या सगळ्या आव्हानांवर मात करून जर आपल्याला भारतीय लोकशाही यशस्वी करायची असेल तर मग कुठल्या गोष्टी आहेत त्या आता आपण पाहणार आहोत. मग लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते. तर कुठल्याही एखाद्या प्रभागाची जर आपण निवडणूक घेतली तर त्याच्यामध्ये पण ज्याला बहुमत मिळेल तोच व्यक्ती प्रतिनिधित्व करू शकतो किंवा तोच उमेदवार प्रतिनिधित्व करू शकतो. मग अशा प्रकारे लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असते. ज्या ठिकाणी जास्त लोकांचं मत असेल ती गोष्ट केली जाते. मग लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळणारा पक्ष सत्तेवरती येतो. ज्या पक्षाला बहुमत मिळेल तोच पक्ष सत्तेवरती येतो.
संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात आणि संसदेमध्ये पण एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पण बहुमत तपासलं जातं. जर तो निर्णय घेण्यासाठी जर जास्त जणांचं मत असेल तरच तो निर्णय घेतला जातो. न घेण्यावर जर जास्त जणांचं मत असेल तर मग तो निर्णय घेतला जात नाही. तर अशा प्रकारे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. बहुमताला महत्त्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. मग बहुमताने निर्णय दिला जातो, पण सगळ्याच लोकांचं मत काही सारखं नसतं. बहुमत एखाद्या गोष्टीला असेल पण जे अल्पमतामध्ये आहेत, म्हणजे ज्यांचं त्या ह्याला बहुमताला विरोध आहे, जे अल्पमतामधले आहेत त्यांचा पण विचार आपण केला पाहिजे. मग कारण जर त्यांचा विचार नाही केला तर त्यांच्यावरती अन्याय होण्याची शक्यता असते, बरोबर. कारण आपण दरवेळेस जर बहुमताचा विचार करत राहिलो, बहुमत हे गरजेचंच असतं, पण जे अल्पमतामध्ये आहे त्यांचा पण विचार केला पाहिजे, कारण त्यांच्यावरती मग अन्याय होऊ शकतो. मग लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. थोडक्यात लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्त्व असायला हवे. मग लोकशाहीमध्ये अल्पमतात असणारे लोक असू देत किंवा बहुमतात असणारे लोक असू देत, कोणावरही अन्याय होता कामा नये. दोघांचेही जे विचार आहेत तर ते ऐकून घेतले पाहिजेत. दोघांचं पण काय म्हणणं आहे किंवा काय विचार आहेत याचा देखील सरकारने अंदाज घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये. मग बहुमतामधले जे सरकार आहे तर ते बहुसंख्य असणारे समाज यांचा सरकार असू नये. सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात समानता असायला पाहिजे, कुठेही जात, धर्म, वंश वगैरे यांच्यावरती आधारित भेदभाव नसायला पाहिजे. हा होता पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे भारतातील न्यायालये राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात. मग भारतामधले जे न्यायालय आहेत किंवा जे राजकीय प्रक्रिया आहेत, जसं की जनतेला माहितीचा अधिकार दिलेला आहे, तर याचबरोबर हे जे सगळे न्यायालय वगैरे आहेत तर ते अजून आपला व्यवहार अजून पारदर्शी व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातलेले आहेत. मग राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ नये यासाठी काय केलं जातं, तर जे गुन्हेगार आहेत तर त्यांना कडक शिक्षा दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास बंदी घालायला पाहिजे. यांसारखे अनेक निर्बंध न्यायालयाने घातलेले आहेत. म्हणजे प्रत्येक आव्हानांवरती मात करण्याचा प्रयत्न लोकशाही किंवा भारतीय लोकशाही करत आहे. नेक्स्ट आहे, भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे नाही. म्हणजे भारतामध्ये जर लोकशाही आपल्याला यशस्वी करायची असेल तर फक्त सरकारी पातळीवर किंवा प्रशासकीय पातळीवर किंवा न्यायालयीन पातळीवरती फक्त प्रयत्न होणे पुरेसे नाही, तर यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाने लोकशाही यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फक्त सरकार करतंय किंवा आमचं प्रशासन करतंय असं म्हणून काही उपयोग नाही. तर प्रत्येकाने, आपण भारताचे नागरिक आहोत तर भारतीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, स्वमदत गटाची स्थापना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आजकाल आपण पाहतो की स्त्रिया राजकारणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व कुठेतरी कमी पडते किंवा सहभाग कमी पडतोय. मग स्त्रियांना पण राजकारणामध्ये संधी मिळावी यासाठी 50% जागा या स्त्रियांसाठी राजकारणामध्ये राखून ठेवलेल्या आहेत. चौथा मुद्दा आता आपण पाहतोय, भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. मग भारतामध्ये जर आपली लोकशाही यशस्वी करायची असेल तर फक्त आत्ताच आपण पाहिलं की फक्त सरकार, प्रशासन किंवा न्यायालयाने प्रयत्न करून उपयोग नाही, तर या ठिकाणी सर्वांचा सहभाग असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढल्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल. म्हणजे शासन व्यवहाराच्या पातळीवरती जर लोकशाही यशस्वी व्हायला पाहिजे असा जर नागरिकांचा सहभाग वाढला तर मात्र सार्वजनिक धोरण जे आहे तर त्यांचे स्वरूप बदलले जाईल. संवादांतून त्यांची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही देवाणघेवाण असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक असते. मग आता ज्यांना बहुमत आहे ते सत्तेवरती येतात, पण ज्यांना बहुमत नाही तर त्यांना सत्ता मिळत नाही. मग ते सत्तेवरती नाही येत तरी पण
त्यांच्या सत्तेवरती जे नाही आहे त्यांच्यासोबत पण लोकशाहीमध्ये देवाणघेवाण असायला पाहिजे. नेक्स्ट आहे समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता. आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आपण आदर करायला पाहिजे. ही मूल्ये आपण जोपासली पाहिजेत आणि आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तर नक्कीच आपली भारतीय लोकशाही ही यशस्वी होईल. म्हणजे समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्मांवर आधारित भेदभाव न करणं. समता म्हणजे सगळे समान आहेत असं वागणं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे सगळे मूल्य आहेत तर त्याचा वापर आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण केला पाहिजे. या मूल्यांचा आदर आपण केला पाहिजे, याची जोपासना आपण केला पाहिजे, कारण आपण आपल्या देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत, एक सजग नागरिक आहोत. आणि ही जाणीव जर प्रत्येक नागरिकाने ठेवली तर नक्कीच आपली लोकशाही, भारतीय लोकशाही यशस्वी होईल. अशा पद्धतीने आपल्याला या पाठामध्ये भारतीय लोकशाहीसमोर कोणती कोणती आव्हाने आहेत आणि या आव्हानांवर मात करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात आहेत हे आपण शिकलेलो आहोत. सो अशा प्रकारे आपला राज्यशास्त्राचा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल, त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल. याआधीचे सगळे पाठ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.